वस्तू सत्य जगासमोर मांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींनी आता तरी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि हा देश नर्ग नसून नंदनवन आहे हे सांगावं. हे नंदनवन होतं. या नंदनवनाचा नर्क करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने गेल्या 11 वर्षात केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ती पक्की माहिती आहे असं त्याच्यावरून दिसत आहे. राज्याच्या राजकारणातला विषय आहे की विधान परिषदेसाठी काँग्रेस एनसीपी दोघांचाही पाठिंबा उद्धव ठाकरेंनाच दिसतोय. पाठिंबा हा शब्द चुकीचा आहे. आग्रह आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं का मी उमेदवार आहे मला पाठिंबा द्या. पण राऊत साहेब, काँग्रेस एनसीपीचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल, कारण ते एकमेव व्यक्ती आहे महाविकास आघाडीत जे सध्या या जागेसाठी अत्यंत योग्य आहे. हा, हे बरोबर आहे. काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी मातोश्रीवर आले. त्याने उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली. फक्त विधान परिषद या एका मुद्द्यावर चर्चा केली नाही, तर भविष्यातल्या अनेक घडामोडी, महाविकास आघाडी म्हणून आपल्याला भविष्यात काय पावलं टाकावी लागतील, येणाऱ्या लोकसभा असतील किंवा अन्य काही निवडणुका असतील, एकत्र काही संघटनात्मक कामं या संदर्भात चर्चा झाली. आणि त्यांचा आग्रह होता की विधान परिषद निवडणुकीची जी काय भूमिका आहे ती काँग्रेसची भूमिका अशी आहे की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला. विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे. ती यासाठी की एक राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही विधिमंडळात असणं हे महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी एक दिलासा देणारं कार्य असेल, ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचाही फोन आला. त्यांनी त्यानंतर समाज माध्यमांवर सांगितलं की आम्ही सुद्धा याच मताचे आहोत की माननीय उद्धव ठाकरे यांनीच विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करायला हवं. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दूरध्वनी आला की आम्ही आमचं डेलिगेशन घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला येत आहोत की आपणच विधिमंडळात जायला हवं. उद्धव ठाकरेंशी तुम्ही बोललात का किंवा तुमचे पक्षातील नेते बोललेत का की आता आग्रह केला जातो? इथे तुमच्याशी बोलण्याआधी मी त्यांच्याशी बोलूनच आलो खाली.